हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे नगर परिषदचं ॲनालिसिस. आपण खूप म्हणजे जास्त काही डिटेलमध्ये जाणार नाही आहे, कारण अजून बाकीचे सेट्स व्हायचे. तर याचं डिटेल ॲनालिसिस तर तुम्हाला नंतरच भेटेल कोर्समध्ये. बट ओव्हरऑल पेपर डिस्कस करू की काय होता कालचा पेपर, जो 5 ते 7च्या दरम्यान कंडक्ट केला होता, 5 to 7. आणि 40-60 पॅटर्नवर जरी पेपर असला तर डिफिकल्टी वाईज फक्त 40% इझी होता आणि मीडियम टू टफ लेवल होती 60%. सो निगेटिव्ह मार्किंग जसं म्हणलं की ह्या पेपरला होतं 1/4. आणि सेक्शन टायमिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे काय आजपर्यंत तुम्हाला बघायला भेटलं असेल TCSच्या पेपर्समध्ये, हे सेक्शन टाइम्स मोस्टली आपल्याला बघायला भेटत नाही. जर SSC किंवा सेंट्रल एक्झामच्या काही एक्झाम सोडल्या तर सेक्शन टायमिंग ही नवीन पद्धत आता चालू केली आहे. तर NPमध्ये जो नॉर्मल नॉन टेकला टाईम दिला होता तो 70 मिनिट्स दिला होता फ्रेंड्स, आणि 50 मिनिट्स जो आहे टेक्निकलला. म्हणजे ह्याच टाईममध्ये तुम्हाला हे सेक्शन, म्हणजे असं तुम्ही कॅल्क्युलेट करून जाऊ शकत नाही की आता टेक्निकल 40 to 50 मिनिट्समध्ये जरी तुमचं समजा लवकर होतं काही लोकांचं, आणि तो उरलेला टाईम तो रिझनिंगला किंवा बाकी नॉन टेकच्या सेक्शन्सला ते देऊ शकत होते, किंवा नॉन टेक लवकर संपत होतं, उरलेला टाईम रिझनिंग टेक्निकलला देत होते. तर असं करता येणार नाही, आता फिक्स केलं आहे टायमिंग. सो ॲटलिस्ट ह्या पेपरला तरी असं करता येणार नाही आहे जे 2 तारखेला जाणार आहेत. तर एवढी एक काळजी घ्यावी त्यांनी की आता तुम्हाला ठरलेल्या टाईममध्येच त्या सेक्शन्सला वेळ द्यायचा आहे. तर इथं 15, 15, 15 आणि 15. सो 60 क्वेश्चन्स जे होते, 15 तर 30 क्वेश्चन्स लँग्वेजेस इंग्लिश आणि मराठी, 15 क्वेश्चन जे होते नॉर्मली GKचे क्वेश्चन्स खूप बघायला भेटले. त्यात आर्टिकल्स 14 म्हणा किंवा आर्टिकल 18 म्हणा, यावर क्वेश्चन्स होते. आणि त्यानंतर जर तुम्ही अजून बघितलं थोडं इकॉनॉमिक्स रिलेटेड क्वेश्चन्स होते, इकॉनॉमिक्स इकोचे होते. आणि त्यानंतर आत्ताचे लेटेस्ट जे करंट अफेअर्स आहेत, तर खूप सिम्पल जसे खूप अवघड नव्हते करंट अफेअर्स. इवन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांवर पण क्वेश्चन होता. तर त्यांचे जे चालू आहेत वाद कोर्टामध्ये, तर त्याचा निकाल कुठल्या जजनी लावला ह्यावर क्वेश्चन होता फ्रेंड्स. आता ते तुम्ही आन्सर सगळ्यांनाच बऱ्यापैकी अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. बट स्टील तुम्ही ज्या बातम्या रेग्युलर ऐकता ना, ABP माझा असू दे, TV9 मराठी असू दे, जे रेग्युलर न्यूज येतात, तर त्याच्यावरही क्वेश्चन्स बघायला भेटले थोडक्यात. सो असं काही नव्हतं की खूप असा वेगळा काही अभ्यास, काहीतरी क्लासचे नोट्स किंवा GKमध्ये युजफुल खूप राहिले असतील. नॉर्मली TVवर जे बातम्या येतात 7 ते 8 किंवा जे काय असेल त्यांचं टायमिंग, तर त्या टायमिंगच्या बातम्या थोड्याशा रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा की एक आवर अर्धा तास काहीतरी फास्टमध्ये एक न्यूज कवर करा, हेडलाईन्स, दॅट्स ऑल. ते सफिशियंट आहे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्समध्ये करंट अफेअर्स, ठीक आहे. आणि त्यानंतर थोडंसं मी ह्यावेळेस आता जरी टेक्निकल आणि नॉन टेकचे जे टॉपिक्स आहेत इथं जरी दाखवत नसेल, फास्टमध्ये मी सांगतो की 40 क्वेश्चन्स जे होते टेक्निकलचे, त्यातले सगळे तरी नाही पण 20-25 क्वेश्चन्सचा एक डाटा आहे की तुम्हाला लक्षात येईल की कसा होता पेपर. तर मोस्टली जर तुम्हाला सांगायला गेलं तर मॅथमॅटिक्स, ज्यांना खूप वाटत होतं की मॅथ्स पडणार आहे, मी खूप दिवसापासून सांगत होतो की ज्यावेळेस अशा एक्झाम्स येतात जसं की नगर परिषद किंवा फुल्ली गव्हर्नमेंट नाही आहे, तर तुम्हाला पहिलाच लक्षात यायला होतं फ्रेंड्स, हे पार्शल वेटेज राहील. आणि जसं सांगितलं होतं सेमिनारमध्ये की पार्शल वेटेज राहील, तर पार्शल वेटेज राहिलेलं आहे. कारण मेकॅनिक्स आणि मॅथ्स जास्त बघायला भेटलं नाही, 3 to 4 क्वेश्चन्स, दॅट्स ऑल. तिथंच गेम ह्याचा संपला. मॅथमॅटिक्सचे 3 क्वेश्चन्स पकडा आणि मेकॅनिक्सचा 1 क्वेश्चन. तर जसा सिलेबस दिला होता खूप मोठा, पहिल्यापासून सांगितलं होतं, खूप लोकांनी मॅट्रिक्स काय प्रॅक्टिस केले आणि बाकीच्या गोष्टी काय प्रॅक्टिस केल्या. मी म्हणतो ठीक आहे, केलं ते वाईट नाही आहे, करायला तर पाहिजे. बट हेच सांगत होतं की फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूनी ज्या की फ्युचरमध्ये एक्झाम्स होणार आहेत होत्या, PWD असेल किंवा WRD, WCD, त्या हिशोबाने तुम्ही करायला पाहिलं होता अभ्यास. जरी मॅथमॅटिक्सचे 2-3 क्वेश्चन जरी तुम्ही सोडले असते तरी इतका फरक पडला नसता. कारण त्यावर पण क्वेश्चन्स जसे आले, डबल इंटिग्रल आलेलं आहे, ट्रिपल इंटिग्रल आलं आहे, व्हॉल्यूम ह्याचं असतं, एरिया आणि
अजून इवन ह्याच्यावर जर तुम्ही म्हणलं तर डिफरन्शियल इक्वेशनवर एक क्वेश्चन होता. तर असे क्वेश्चन्स आलेले आहेत की जनरली तिथं सोडवणं थोडं टफच राहतं आणि डिप्लोमा कॅन्डिडेट्सला तर थोडं अवघडच जातं. जे कोणी डिप्लोमा करून आले डायरेक्टली, मॅथमॅटिक्स त्यांचा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट असल्यामुळं जनरली कोण अभ्यास करत नाही डिप्लोमाचा. ठीक आहे, तर हे तर झालं मॅथमॅटिक्ससाठी. मेकॅनिक्समध्ये फ्रेंड्स जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी एक क्वेश्चन बघायला भेटला जो की ट्रायंगल असा दिला होता आणि काहीतरी CG विचारला होता त्याचा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला. सो एक मेकॅनिक्सचा क्वेश्चन बघायला भेटला. त्यानंतर जर तुम्ही स्टील स्ट्रक्चर अजून एक गोष्ट ह्या पूर्ण ॲनालिसिसमध्ये लक्षात आली आहे की जसं बाकीच्या एक्झाम्सला होतं की स्ट्रक्चरचा वेटेज खूप कमी केला जातो आणि बाकीचे इतर सब्जेक्ट जे आपले ग्रुप A कॅटेगरीचे सब्जेक्ट्स आहेत, ज्यामध्ये जिओटेक आहे, फ्लुइड आहे किंवा सॉम आहे आणि अजून असे एन्व्हायरमेंट आहे. तर असे बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते बघायला भेटतात ह्या सब्जेक्टच्या रिलेटेड. बट ह्यावेळेस कसं झालं, यावेळेस हायवे इंजिनिअरिंग असेल, जिओटेक असेल, फ्लुइड असेल होतं, असं नाही की नव्हतं, बट कमी होतं ॲज कम्पेअर्ड टू जे नॉर्मल वेटेज येतं. तर ह्यामध्ये त्यांनी काय केलं आता स्टील, RCC आणि त्यानंतर मग म्हणलं तर SA आणि सॉम, ह्या 4मध्ये RCC प्लस प्री स्ट्रेसचा एखादा क्वेश्चन होता. सो हे चारीचं जे आहे फ्रेंड्स वेटेज वाढवलेलं आहे. ठीक आहे, स्टीलमध्ये नाही म्हणलं तर लाईव्ह लोड ऑन ट्रसचा जो फॉर्म्युला आहे, लाईव्ह लोड ऑन ट्रस हा विचारला होता बऱ्यापैकी, जो की खूप कमी लोक करून जातात. आणि बॅटनिंगवर क्वेश्चन होता, बॅटनिंगवर स्टेटमेंट रिलेटेड क्वेश्चन होता. आणि अनस्टिफन्ड सीटेड कनेक्शनसाठी एक फॉर्म्युला विचारला होता, तर तो एक पार्ट होता. स्टील स्ट्रक्चरचे असे करून एक क्वेश्चन पकडून चला, 3 क्वेश्चन्स होते. RCCमध्ये मॅक्सिमम एरिया ऑफ टेन्शन रिएन्फोर्समेंटवर क्वेश्चन होता. तर ह्यामध्ये मॅक्झिमम एरिया ऑफ टेन्शन रिएन्फोर्समेंटमध्ये म्हटलं तर तुम्हाला माहिती की 4% ऑफ दी ग्रॉस एरिया घेतो आपण. आणि दिलेली बीम कशी होती, जनरली अशी 400 mm इफेक्टिव्ह डेप्थ होते आणि 40 mm कवर होतं. आणि जवळपास तुम्हाला काय करायचं होतं, 4% ऑफ ग्रॉस एरिया, दॅट इज 440 इंटू 250, म्हणजे ही जी विड्थ जी आहे 250 दिली होती. सो हा एरिया जर तुम्ही केला तर 4400 ह्याचा आन्सर येतं. तर ज्यांनी 4400 केलं आहे दॅट्स द करेक्ट आन्सर. आणि त्यानंतर बेसिकली ॲझम्पशन्स ऑफ RCC, खूप फेवरेट क्वेश्चन. ॲझम्पशन्स ऑफ RCC जे बेसिक LSMचे WSMचे ॲझम्पशन आहेत की प्लेन सेक्शन रिमेन प्लेन बिफोर बेंडिंग, आफ्टर बेंडिंग असेल, किंवा टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज इग्नोर्ड, आणि असे बरेचसे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ आउटरमोस्ट कॉन्क्रीट इज 0.0035, आणि तुमची जी बिअरिंग स्ट्रेंथ आहे, तर जे काय असेल त्या रिलेटेड स्टेटमेंटचे क्वेश्चन्स होते. ठीक आहे, त्यानंतर मिनिमम डेप्थ ऑफ 2-वे स्लॅब, तर हे एक होतं मिनिमम डेप्थ, ओव्हरऑल डेप्थ ऑफ 2-वे स्लॅब FE 415. तर L/D रेशो असतो 28, तर मोस्टली 2.8 मीटरचा स्पॅन दिलता, तर त्याचा आन्सर येतं फ्रेंड्स, जो डेप्थ होतो 100 mm तुमचा प्रोव्हाइड करू शकता. तर तुम्ही 100 mm ज्यांनी केले दॅट्स द करेक्ट आन्सर. कारण 2-वे स्लॅबमध्ये जसं तुम्ही म्हणलं की 1-वे स्लॅबचे क्रायटेरिया वेगळे आहेत आणि 2-वेचे वेगळे आहेत. तर 1-वेमध्ये जर तुम्ही बघितलं तर 1-वेमध्ये काय काय येतं, जनरली सिम्पली सपोर्टेड तुम्हाला दिलं होतं क्वेश्चनमध्ये, राईट. आणि कंटिन्युअस आणि सिम्पली सपोर्टेडमध्ये काय फरक आहे, तर कंटिन्युअसला फॅक्टर जो असतो, सिम्पली सपोर्टेडला किती असतो, तर इथं जनरली 40, सिम्पली सपोर्टेडला 40, आणि त्याचंच जर हे केलं तर तुम्ही 32 पकडू शकता. तर इथं जे काय असेल तुमचा जो स्पॅन दिला होता त्यांनी, आणि ह्याच्यामध्ये 35 होतं आणि 28. सो अशा प्रकारे तुम्हाला जे बीम्स दिल्या होत्या त्यानुसार तुम्हाला ते फॅक्टर जे आहे 32 येईल. आणि जे काय एक्झॅक्ट स्पॅन दिला होता तो तर आठवत नाही आहे, बट ठीक आहे, तुम्ही पकडून चालेल की असंच तुम्हाला करायचं आहे. L/D इक्वल टू बेसिक व्हॅल्यू म्हणजे जर तुम्ही 2-वे स्लॅबसाठी करताय तर ह्या व्हॅल्यूज आहेत 35, 28, म्हणजे इथं 0.8 मल्टिप्लाय करायचं जर HYSD वापरताय, आणि इथं माइल्ड स्टीलसाठी 35, 40 ह्या 2 व्हॅल्यूज आहेत.
तर हे लक्षात ठेवू शकता. आणि बेसिक आपलं जे वन वे स्लॅबचे व्हॅल्यूज आहेत ते तर लक्षात ठेवा 20, 26 आणि 07. म्हणजे हे कॅन्टिलिव्हरसाठी आणि ही तुमची कशासाठी कंटिन्युअससाठी आणि ही सिम्पली सपोर्टेडसाठी. सो हे 3 व्हॅल्यूज आहेत तुम्हाला विचारू शकतात. आता त्यानंतर अजून सांगायचं गेलं तर ह्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा होता एसेमध्ये तर फ्रेंड्स ILD वर क्वेश्चन होता. ILD रिॲक्शन ॲट बी विचारलं होतं नॉर्मली. अशी एक बीम दिली ती प्रॉप कॅन्टिलिव्हर दिला होता आणि त्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट लोड दिला होता आणि त्याची एक ILD सांगा म्हणलं होतं. तर जेव्हा पण तुम्ही रिॲक्शन काढता तर तिथं युनिट डिफॉर्मेशनसाठी इथं फॅक्टर 1 यायला पाहिजे. सो असं काहीतरी त्याची ILD येणार आहे. तर ह्यामध्ये जनरली लक्षात ठेवा की जेव्हा पण रिॲक्शन काढतील तर त्या एजला 1 नी उचलायचं आहे तुम्हाला. तर त्या पॉईंटला 1 नी उचलायचं आहे बस. त्या पॉईंटला 1 नी उचलल्यावर जे काय भेटेल ILD ती तुमची ओरिजिनल ILD असेल. तर एक्झॅक्ट ऑप्शन तर आता आठवत नाही किंवा जर जास्त डाटा भेटलेला नाही आहे मला तर एक्झॅक्टली मी एक्झॅक्ट सोल्युशन सांगू शकत नाही. आणि आत्ता पण सांगतोय की हे पण सोल्युशन्स जे आहेत जरी म्हणलं तरी 99% ॲक्युरेटच आहे. ठीक आहे, थोडंफार 1-10% इकडं तिकडं होऊ शकतो. आणि असं नाही आहे की हेच एक्झॅक्ट येईल तुमच्या एक्झामला. मी का सांगतोय कारण ह्याची एक तुम्हाला हॅबिट पाहिजे की झालेला पेपर कसा होता आणि त्याचं एक ओव्हरऑल ॲनालिसिस जर तुम्ही करताय तर पुढच्या एक्झाम्सला चुकून ॲटलिस्ट म्हणजे पुढच्या येणाऱ्या जे एक्झाम्स आहेत तुमच्या तर त्याला पण तुम्हाला हेल्प होईल की हे तर बघाच आणि तुमची रिस्पॉन्स शीट आली की तुम्ही कम्पेअर करा की काय होतं. ठीक आहे, तर ह्यानंतर सॉममध्ये जर म्हणलं तर युनिफॉर्म स्ट्रेंथ ऑफ सेक्शन त्याच्यावर एक क्वेश्चन होता. तर ह्यामध्ये जनरली आपण काय करत असतो M/I = σ/y. तर हा एक बेसिक सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे फ्रेंड्स. आणि M = σ/z. जर ह्यामध्ये केलं तर झेडची व्हॅल्यू जर तुम्ही टाकली BD²/6 असते मोस्टली रेक्टँगल सेक्शनला. आणि जर तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीममध्ये जर हे करताय UDL विथ UDL तर ह्याचा फॉर्म्युला आहे WL²/8. तर जर तुम्ही बघितलं की विड्थ जर कॉन्स्टंट ठेवली फ्रेंड्स आणि डेप्थ जर व्हॅरी होत असेल तर डेप्थ लेंथला कशी व्हॅरी होते. लेंथ म्हणजे ह्याला x पकडून चला तर x² व्हॅरी होते. तर डेप्थ जर त्याचं रूट काढलं दोघांचं तर डेप्थ डायरेक्टली व्हॅरीज विथ x. तर हे आन्सर होतं करेक्ट त्याचं की x⁻1 जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तर मोस्टली असे काही क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटले होते. सॉमचे पण असेल किंवा त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन कर्व. खूप लोकांना कन्फ्यूज झालं असेल की अरे स्ट्रेस स्ट्रेन कर्व. तर ह्यामध्ये मोस्टली स्ट्रेस स्ट्रेन कर्व तुम्हाला कसा होता असा कर्व दिला होता राईट. तर ह्यामध्ये फ्रेंड्स एक्स ॲक्सिसला काय असतं बघा. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर माहीत नसेल ना तर काही अर्थ नाही आहे. एक्स ॲक्सिसला मी कधी पण सांगत होतो कसं लक्षात ठेवायचं. हा कॉज असतो, हा त्याचा इफेक्ट असतो. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर हा झाला तुमचा लिनियर पार्ट. त्यानंतर हा झाला तुमचा प्लास्टिक पार्ट. त्यानंतर इथून स्टार्ट होतो फ्रेंड्स, इथून हा अल्टिमेट पॉईंटपर्यंत याला म्हणतो स्ट्रेन हार्डनिंग. आणि इथून जो तुमचा कर्वेचर आलेला आहे किंवा रप्चर होईल आणि फेल होईल लास्टला त्याला म्हणतो नेकिंग रिजन. बस ह्या रिजन्सवर क्वेश्चन्स बघायला भेटले तुम्हाला की कुठला स्ट्रेन हार्डनिंग होता, कुठला अजून तुमचा जो सिम्पल पार्ट होता. तर ह्याच्यावर बेसिक स्ट्रेस स्ट्रेन कर्ववर क्वेश्चन बघायला भेटला. आणि स्लोप डिफ्लेक्शनवर पण एक क्वेश्चन होता. अशी एक बीम दिली ती आणि ह्याचं तुम्हाला डिफ्लेक्शन विचारलं. मोस्टली लोकांना WL³/48 हे माहीतच असतं जर सिम्पली सपोर्टेड बीम दिलं असेल तर. बस हे असाच एक आन्सर होतं ह्यामध्ये. फक्त इथं जे आहे A आणि Bच्या टर्म्समध्ये तुम्हाला विचारलं होतं. तर ह्यामध्ये कसं होतं A² B² इंटू जे काय तुमची एक व्हॅल्यू आहे. तर ह्याचा एक मोठा फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला होमवर्क तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर मी तुम्हाला एक हिंट दिली की ह्याचं डिफ्लेक्शन येतं कसं. म्हणजे हे काय इसेंट्रिक पॉईंट लोडचा फॉर्म्युला आहे आणि कुठेही भेटेल. खूप मोठी गोष्ट नाही आहे, फक्त खाली 48 EI येतं. हे खूप इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर
ह्यामध्ये अजून जर सांगायला गेलं तर सर्वेमध्ये जर बघितलं सर तुम्ही, तर फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचं जे डिफरन्स आहे फ्रेंड्स तो 180 डिग्री येतो. ह्याच्यावर एक क्वेश्चन होता सिम्पल. थिओडोलाइटवर दोन प्रकारचे ॲडजस्टमेंट आपण करतो, एक आहे टेम्पररी आणि दुसरी आहे परमनंट. तर टेम्पररी ॲडजस्टमेंट असेल किंवा परमनंट ॲडजस्टमेंट असेल, हे टेम्पररी ॲडजस्टमेंटमध्ये 4-5 ॲडजस्टमेंट करतो आपण, सेंटरिंग किंवा लेवलिंग किंवा अजून जे काय ट्रायपॉइडवर थिओडोलाइट सेट करणं असेल, सेंटरिंग करणं असेल, लेवलिंग करणं असेल, तर हे बेसिक आहे. आणि त्यानंतर जे तुमचे साईट्स जे आहेत ते कुठल्या कुठल्या ह्याला परपेंडिक्युलर आहेत किंवा नाही आहेत, तर ते एक इम्पॉर्टंट आहे की लाईन ऑफ साईट असेल किंवा लाईन ऑफ कॉलिमिनेशन इज परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस असेल, हे सगळे परमनंट ॲडजस्टमेंटमध्ये येतात. तर मोस्टली तुम्हाला आता एक्झॅक्ट स्टेटमेंट्स, तर स्टेटमेंट रिलेटेड क्वेश्चन थोडं सांगणं इथं अवघड आहे, कारण काय स्टेटमेंट होतं ते एक्झॅक्ट नाही आठवणार आहे. तर सो फक्त एवढंच लक्षात ठेवा की टेम्पररी आणि परमनंट ॲडजस्टमेंटवरचा काही पार्ट होता. बिल्डिंग आणि थिओडोलाइटवर अजून एक पार्ट होता सेन्सिटिव्हिटी. आता एक्झॅक्ट माहीत नाही आहे की सेन्सिटिव्हिटीवर न्यूमरिकल होता असं तर कळालं आहे, बट न्यूमरिकल त्यामध्ये बबल ट्यूबवर एक न्यूमरिकल होता. सो एक्झॅक्ट आठवत नाही आहे, त्यामुळं ह्याचा पण तुम्ही फॉर्म्युला फार तर फार बघून जा. आणि त्यानंतर बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शनवर एंडोजिनस ट्रीजवर क्वेश्चन होता. एंडोजिनस ट्रीज, एक्झोजिनस ट्रीज कुठले कुठले आहेत. त्यानंतर पेंटिंगचं युनिट काय आहे, तर मोस्टली मीटर स्क्वेअरमध्ये आपण पेंटिंग किंवा प्लास्टरिंग किंवा पॉइंटिंग करतो आपण. त्यानंतर हेवी ड्युटी ब्रिक्सवर क्वेश्चन होता. हेवी ड्युटी ब्रिक्स, तर ब्रिक्सवर मोस्टली असतो. आणि त्यानंतर मग जर तुमचं झालं पार्ट सर्वेचं झालं असेल, तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता जिओ सर्वेवर पण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनवर 3 पकडून चालू, आणि सर्वेवर पण एक 3 ते 4 क्वेश्चन्स होते, आणि सॉमवर पण 3 ते 4 क्वेश्चन्स होते फ्रेंड्स. आणि जर तुम्ही म्हणलं तर सॉम 3, SA 3, RCC 3 ते 4. RCCवर अजून एक क्वेश्चन होता स्पेसिंग आय थिंक प्री स्ट्रेसवर क्वेश्चन होता. 40 mm असतं की 20 mm प्लस नॉमिनल साईज, 5 mm प्लस नॉमिनल साईज ऑफ ॲग्रिगेट का अजून काही. तर ह्यामध्ये 2-3 क्रायटेरिया जे आहेत तुमचे स्पेसिंगचे, तर त्यावर क्वेश्चन होता. आता सगळं मला कसं आहे फास्टमध्ये ॲनालिसिस सांगायचं, सो ह्यामध्ये सगळ्या गोष्टी आत्ता चर्चा नाही करून उपयोग आहे. आपण जेव्हा सेमिनार घेऊ ह्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम डिटेल सोल्युशन देणारच आहे, त्याचा काही विषय नाही आहे. आणि एन्व्हायरमेंटमध्ये तर सरळ सेडिमेंटेशन टँकवर त्याची एफिशियन्सी वाढवायसाठी काय करावं लागेल ह्यावर एक क्वेश्चन होता. फ्लुइड मेकॅनिक्स, जिओटेक चालू होतं आपलं. 3 ते 4 क्वेश्चन्स होते जिओटेकवर. एक लिक्विफिकेशनवर होता, तर लिक्विफिकेशन काय त्यानंतर वेन शियर टेस्ट. आणि त्यानंतर मग अजून बघायला गेलं तर वेन शियर टेस्ट ही कशासाठी असते फ्रेंड्स, कोइझिव्ह सॉइलसाठी, ठीक आहे, सॉफ्ट क्लेसाठी. तर ह्यामध्ये तर तुम्हाला विचारलं होतं आय थिंक एनव्हलपवर क्वेश्चन्स विचारलं होते की एनव्हलप ह्याचा कसा असतो. हा तर C5 सॉइलचा एनव्हलप असतो, तर ह्याचा हॉरिझॉन्टल एनव्हलप बघायला भेटेल तुम्हाला सी सॉइलसाठी. आणि त्यानंतर जर तुम्ही म्हणलं की अजून बेसिक कशावर होता, ह्यावर जर बघायला गेलं तर डेन्सिटी इंडेक्स ID खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यावर बेसिक मी व्हिडिओ पण सांगितला आहे, E max - E ओवर E max - E minimum. आणि ह्याचा एक ग्राफ आहे फ्रेंड्स. ह्याचा ग्राफ काय, ह्याचा ग्राफ सगळ्यांना माहिती आहे की 0 to 15, 15 to 35, 35 to अजून काय 35 to 50 किंवा 50 to 85. सो हे जे आहे ह्यातली मीडियम डेन्स सॉईल कुठली आहे, आणि हे तुम्हाला विचारली होती, ठीक आहे, मीडियम डेन्स सॉईल. तर ह्यामध्ये 35 to 50, 60 जे काय तुमचं आहे रेंज, 35 to 50 किंवा 60, तर त्या रेंजमध्ये जे असते तुमची मीडियम डेन्स सॉईल असते. ही लूज किंवा व्हेरी लूज, इथं काय असते व्हेरी लूज, इथं लूज, आणि इथं डेन्स, आणि इथं हार्ड, ठीक आहे, आणि मधली जी आहे मीडियम डेन्स. तर मोस्टली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आता चार्ट्स हे सगळे आपण डिस्कस केलेले आहेत. आणि त्यानंतर CPM जर बघायला गेलं तर बेसिक एक हे होतं, स्टेटमेंट होतं, डमी ॲक्टिव्हिटी किंवा हेड इव्हेंट,
आणि त्यानंतर ड्युअल रोल इव्हेंट ह्या तिन्हीवर एक स्टेटमेंट दिलं होतं आणि तुम्हाला करेक्ट त्यातलं ओळखायचं होतं. ठीक आहे, तर आय थिंक फ्रेंड्स आपण बऱ्यापैकी डिस्कस केलेलं आहे की काय होता पेपर. ट्रॅफिक साईनवर एक क्वेश्चन होता. तर अशी एक तुम्हाला गाडी दाखवली होती आणि इथं असा स्लिपरी रोड दाखवला होता. सो तर ट्रॅफिकवर पण हे क्वेश्चन बघायला भेटला. तर आय थिंक नगर परिषदला तुम्हाला जाताना लक्षात आलं असेल की बेसिकली तुम्ही काय करून जा, आर्टिकल आणि बाकी जर सांगायला गेलं तर तसं तर खूप आहे सांगण्यासारखं, बट आता ड्यू टू शॉर्टेज ऑफ टाईम आणि बाकीचं थोडं एक महत्त्वाचं काम आहे. सो आपण इथं स्टॉप करूया आजचा ॲनालिसिस. आणि बाकी जर अजून खूप डिटेलमध्ये जर तुम्हाला पाहिलं असेल तर ग्रुपवर आज किंवा उद्या आपण सेमिनार कंडक्ट करू आणि त्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये ह्या रिलेटेड टॉपिक्सचं तुम्हाला आयडिया दिली जाईल. तर सध्या तुम्ही फोकस करा की आणि कसा आय ओपनर होता जसं म्हटलं की थोडा आता बघा तुम्ही लक्षात ठेवा फ्लुइड मेकॅनिक्स आय थिंक राहून गेले ह्यामध्ये. तर फ्लुइड मेकॅनिक्सवर पण टफ क्वेश्चन्स होते, तसे फ्लुइडच्या ग्राफ्सवर पण क्वेश्चन्स होते की असा एक ग्राफ होता, कर्व दिला होता डी आणि तुम्हाला विचारलं होतं की हा कुठला आहे. तर ह्याचा आन्सर मोस्ट ऑफ ऑल जे आहे दॅट इज सुडोप्लास्टिक कर्व म्हणता येईल ह्याला. आणि त्यानंतर कारण कसं आहे मोस्टली जनरली आपण शिअर स्ट्रेस वर्सेस विस्कॉसिटीचा असं ग्राफ कुठे बघितलेलं नाही आहे. तर शिअर स्ट्रेस वर्सेस विस्कॉसिटीचा ग्राफ त्यांनी दिला होता. तर यामध्ये कन्सेप्ट वापरायची होती की शिअर स्ट्रेस आणि बरोबर विस्कॉसिटीचं रिलेशन आणि त्यामध्ये लावून की कुठलं इन्क्रीज होईल कुठलं डिक्रीज होईल. आणि त्यानंतर बाउंड्री लेअरवर तर बेसिकली जर बघायला गेलं तर सगळ्यात टफ पार्ट जो होता फ्लुइड मेकॅनिक्सचा होता. बाउंड्री लेअरवर पण बऱ्यापैकी खूप लोकांना माहीत नसतं की 5x/√REx. तर हा एक फॉर्म्युला तुम्हाला बाउंड्री लेअर थिकनेसचा विचारला होता. तर बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर फ्लुइडवर पण एक 3 ते 4 क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटले. तर आय होप फ्रेंड्स बऱ्यापैकी आपण डिस्कस केलेलं आहे. एवढंच सांगायचं होतं की 50 मिनिट्स तसे तर सफिशियंट होते किंवा म्हणू शकतो की एक्झॅक्ट फिट होत होते की जो पॅटर्न पडला होता त्या हिशोबाने. त्यामुळं 50 मिनिट्स सफिशियंट आहेत. फक्त तुम्ही काय करा रिझनिंग थोडंसं तुमचं क्विक पाहिजे पेपरला, कारण रिझनिंगवर थोडासा टफ पार्ट किंवा टफ म्हणण्यापेक्षा टाईम कन्झ्युमिंग होतं. त्यामुळं खूप लोकांना थोडासा प्रॉब्लेम झाला असेल. आणि NP जो आहे जसं मुलांनी प्रेडिक्ट केलं होतं की थोडंफार TCSचं पॅटर्न खूप लोकांना वाटत होतं की कळालं आहे किंवा काही बऱ्यापैकी लक्षात आलं आहे. तर आता सगळ्यांनाच लक्षात आलं असेल की कसे पॅटर्न चेंज होऊ शकतात आणि काही होऊ शकतं. सो तुम्हाला कुठली कन्सेप्ट कशी विचारू शकतात. तर ह्यावर तुमचं होल्ड पाहिजे फ्रेंड्स कन्सेप्टवर. तर ह्या पेपरवरून एवढंच लक्षात आलं की फॅक्च्युअल डाटा, IS कोड्स किंवा जे आपण रटून जातो फॅक्च्युअल व्हॅल्यूज, तर ह्याच्या व्यतिरिक्त पण जर ठरवलं TCSनी तर तो पूर्ण कन्सेप्च्युअल पेपर काढू शकतो. तर हेच कालच्या पेपरवरनं थोडंफार लक्षात आलेलं आहे फ्रेंड्स. सो आय होप यू अंडरस्टँड दिस अनालिसिस. थँक यू फॉर वॉचिंग सिव्हिल एथिक्स.